नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टडीवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आरोग्य सेवक 40% आणि 50% यांचे या ठिकाणी तांत्रिक प्रश्न, टेक्निकल प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न या ठिकाणी IBPSने जो काय आपल्याला एक्झाम पॅटर्न दिलेला आहे टेक्निकल घटकाचा, त्याच्यानुसार मित्रांनो हे सर्व प्रश्न असणार आहेत. चला बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी किंवा व्हिडिओ पाहण्याला सुरू करण्यापूर्वी तुम्ही अभ्यासाला सुरू करण्यापूर्वी एकदा जो काय आपल्या टेक्निकल घटकाचा पोर्शन दिलेला आहे तो एकदा तुम्ही नजरे घालून घालणं आवश्यक आहे, किंवा त्याच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करणं अतिशय मित्रांनो गरजेचं आहे. आणि तुम्हाला कोणत्या घटकाचं तुम्ही वीक आहे त्यानुसार तुम्ही त्याला जास्तीत जास्त मेहनत करणं मित्रांनो या ठिकाणी ते गरजेचं आहे. बघा, एकदा अंदाजित प्रश्नाचं विभाजन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. कुठल्या कुठल्या टॉपिकवर किती मार्काला प्रश्न येऊ शकतात असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाकी मित्रांनो ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना हे तुमच्या स्क्रीनशॉट किंवा हा जी स्लाईड आहे ह्याची ही तुमच्या हमेशा जवळ राहील. बघा, व्हिडिओ आपण या ठिकाणी सुरू करूयात. बघा, आपण सुरुवातीला प्रकाशाचे अपवर्तन ह्याच्या मित्रांनो या ठिकाणी 5 प्रश्न येणार असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. 5 येतील किंवा 5 पेक्षा मित्रांनो कमी सुद्धा येऊ शकतात. प्रकाशाचे अपवर्तन मित्रांनो हा चॅप्टर बऱ्याच जणांना अवघड जातो, त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी मेहनत घेणं आवश्यक आहे. बघा, पहिला प्रश्न पहा, आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कशाचे या ठिकाणी उदाहरण आहे? हे ठिकाणी ऑप्शन पहा, या ठिकाणी अपवर्तन, अपस्करण, परावर्तन यापैकी नाही. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो. बघा, प्रश्न विचारत असताना एक्झामिनर कसा विचारतो, एखाद्या शिफ्टला त्या आता अपवर्तनाची व्याख्या विचारेल किंवा दुसऱ्या शिफ्टला या ठिकाणी अपस्करणाची व्याख्या देऊन खालीपैकी उदाहरणं त्याची ओळखा असं मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. आणि असे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने तुमचा अभ्यास राहणं गरजेचं आहे. बघा, ह्याचं उत्तर तुम्ही गॅस करायचं आहे. तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगतो मी. ह्याचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, आकाशाचा निळा रंग हे प्रकाशाच्या अपस्करणाचे या ठिकाणी ते उदाहरण आपल्या या ठिकाणी सांगता येणार. तर बघा, अपवर्तन आहे काय त्याची पण मित्रांनो मी उदाहरण तुम्हाला सांगून देतो. अपवर्तनाचं उदाहरण काय, तर स्थिर पाण्याचा पृष्ठभाग वर आल्यासारखा ज्या जाणवतो आपण. बघा, एका ठिकाणी गेलो, तलावा ठिकाणी किंवा समुद्राच्या ठिकाणी जर गेलो तर ते स्थिर पाण्याचा पृष्ठभाग आपल्याला वर आल्यासारखा जाणवतो. तर तो मित्रांनो या ठिकाणी अपवर्तनाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी ते सांगता येतं. त्याचप्रमाणे रात्री आकाशात तारे लुकलुकण्यासारखे दिसणे हे पण मित्रांनो अपवर्तनाचं या ठिकाणी उदाहरण आहे. त्यानंतर परावर्तनाचं एक उदाहरण आहे, ते पण मी सांगतो. त्यानंतर काजळीचा थर दिलेला धातुरूप असलेला गोळा पाण्यात बुडवल्यास चांदीसारखा दिसतो. हे पण मित्रांनो परावर्तनाचं या ठिकाणी उदाहरण आहे. अपस्कराचं उदाहरण मित्रांनो आकाशाचा निळा रंग हे प्रकाशाच्या अपस्करणाचं उदाहरण आहे. मित्रांनो अशी उदाहरणं पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी करून ठेवणं गरजेचं आहे, किंवा ती उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्या व्याख्या पण मित्रांनो या ठिकाणी करून घ्या. बघा, पुढचा प्रश्न पहा, हिरा चमकदार दिसतो याचे कारण काय? तर मित्रांनो ऑप्शन पहा, परावर्तन, अपवर्तन, पूर्ण आंतरिक परावर्तन, परकिरण. तर मित्रांनो हा प्रश्न कसा आहे, तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे हिरा चमकदार दिसतो. ह्याचं उत्तर आहे मित्रांनो पूर्ण आंतरिक परावर्तन, ऑप्शन क्रमांक 3. मित्रांनो ह्याचं उत्तर सांगतात आपल्याला पूर्ण आंतरिक परावर्तनचं उदाहरण हिरा चमकदार दिसण्याचं जे कारण आहे ते आहे. तर अजून भरपूर उदाहरणं आहेत पूर्ण आंतरिक परावर्तनाची. उन्हाळ्यात दिवस सुरू आहेत. बघा, तुम्ही ज्या ठिकाणी समजा चालत त्या ठिकाणी जात असेल, तुमच्या साईडला जर ऊन जर भरपूर असेल तर काय बघा तुम्हाला काय दिसेल, तर उन्हाळ्यामध्ये जमीन तापल्यामुळे संपूर्ण आंतरिक परावर्तनामुळे मृगजळ आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं किंवा दिसतं आपल्याला ते. हे पण मित्रांनो या ठिकाणी मृगजळ दिसणे असं लक्षात ठेवा. मृगजळ दिसणे हे पूर्ण आंतरिक परावर्तनाचं या ठिकाणी उदाहरण आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर बघा, परिदर्शी काय, युद्धामध्ये सैनिक खाली लपून राहण्यासाठी त्यांना वरच्या वस्तू पाहण्यासाठी या ठिकाणी पेरिस्कोप या ठिकाणी ते पण आपल्याला उदाहरण सांगता येतं. पूर्ण आंतरिक परावर्तन उदाहरण आहे. त्याचप्रमाणे काय, तर पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे हिऱ्याचा अपवर्तनांक मित्रांनो सर्वात जास्त असतो, त्यामुळे हिरा चमकदार दिसतो. बघा, हिरा चमकदार दिसतो कारण काय, पूर्ण आंतरिक परिवर्तन उदाहरण तर ते आहेच, तर काय त्याचा अपवर्तनांक सर्वात जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तो हिरा चमकत असतो. मित्रांनो या ठिकाणी मी महत्त्वाची 3 उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला पूर्ण आंतरिक परावर्तनाची उदाहरणं सांगितलेली आहेत. बघा, पहिलं उदाहरण पुन्हा सांगतो, मृगजळ दिसणे, त्यानंतर परिदर्शी आणि हे हिरा चमकदार दिसण्याची ही उदाहरणं आहेत पूर्ण आंतरिक परावर्तनाची. पुढचा प्रश्न पहा, सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? बघा, ह्याचं उत्तर तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी यायलाच पाहिजे. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी मित्रांनो 8 मिनिटाचा या ठिकाणी कालावधी लागतो. बघा, 8 सेकंद पण दिले मी, 8 सेकंद सुरुवातीला दिले का, तर बघा आपल्याला 8 लगेच लक्षात राहतं, पण लगेच आपण पुढचं वाचत बसत नाही. सेकंद आहे, मिनिट आहे, तास आहे किंवा 8 दिवस आहे, हे आपण काय विचार करायचे असते, आपल्याला लगेच घाई करायची असते. त्यामुळे व्यवस्थित वाचत झाला. 8 मिनिटे मी मुद्दामून या ठिकाणी दुसऱ्या नंबरला या ठिकाणी ठेवलेला आहे. मित्रांनो उत्तर आहे 8 मिनिटे. त्यामुळे प्रकाशाचा वेग मित्रांनो सुमारे किती 3 लाख
किमी प्रति सेकंद इतका असतो. बघा विचारलं तुम्हाला प्रकाशाचा वेग किती असतो, तर प्रकाशाचा वेग हा सुमारे म्हणतोय मी, एक्झॅक्टली सांगू शकत नाही, सुमारे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतका वेग असतो. पुढे जाऊयात. बघा सूर्यप्रकाशातील एकूण किती रंग या ठिकाणी समाविष्ट असतात. बघा ऑप्शन पहा 3, 4, 7 आणि 8. बघा हे जे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बऱ्याच वेळा सांगून सुद्धा झालेलं आहे. सूर्यप्रकाशात मित्रांनो एकूण किती रंग असतात हे तुम्ही मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढचा प्रश्न बघा, प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात. बघा मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, प्रकाशाचे अपवर्तन किंवा याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो उदाहरणं जी अपवर्तन अपस्करण ही जी व्याख्या पाठ असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे ही जी उदाहरणं तुम्हाला तोंडपाठ असणे मित्रांनो या ठिकाणी गरजेचं आहे. तर हे जर आपल्याला या ठिकाणी व्याख्या विचारली बघा मी या ठिकाणी, तर मित्रांनो ही व्याख्या आहे प्रकाशाच्या अंगभूत रंगामध्ये विभक्ती करण्या नैसर्गिक घटनेस मित्रांनो या ठिकाणी अपस्करण असं या ठिकाणी त्याला म्हटलं तर अपस्करण ऑप्शन क्रमांक 2 हे जे उत्तर आहे. म्हणजेच काय अपस्करण म्हणजे प्रकाशाच्या विविध रंगात होणारे विचरण म्हणजेच काय मित्रांनो अपस्करण रिफ्रॅक्शन होय. हे जे उत्तर आहे मित्रांनो. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान ह्याच्या मित्रांनो 5 प्रश्न. बघा प्रश्न पहा, अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषणे हे कार्य खालीपैकी कोण करते. अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषणे कार्य कोण करत असते. बघा ऑप्शन पहा टेरिस विटाटा, स्युडोमोनास, सूर्यफूल आणि डिएनोकोकस रेडिओडन्स. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 डिएनोकोकस रेडिओडन्स हे अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषण्याचं कार्य करत असतं. बाकी टेरिस विटाटा, स्युडोमोनास, सूर्यफूल मित्रांनो इरिलेव्हंट या ठिकाणी ऑप्शन आहेत मित्रांनो. ऑप्शन एलिमेंट करून मला डायरेक्ट उत्तरापर्यंत या ठिकाणी पोचता येतं. पुढचा प्रश्न पहा, युरेनियम व आर्सेनिक, इथं आर्सेनिक पाहिजे होतं, युरेनियम व आर्सेनिक शोषून घेणे हे जे कार्य हे कोणाचे आहे. बघा ऑप्शन पहा एकदा, टेरिस विटाटा, स्युडोमोनास, सूर्यफूल आणि डायनोकोकस रेडिओजन. तर युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेण्याचं कार्य मित्रांनो हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक, तर हे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सूर्यफूल. युरेनियम व आर्सेनिक शोषून घेणे हे कार्य कोणाचे आहे, तर मित्रांनो हे जो उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 सूर्यफूल. पुढे बघा, DNA फिंगरप्रिंट संशोधनाचे भारतातील ठिकाण ते कोठे आहे असं त्याला विचारायचं आहे. बघा DNA फिंगरप्रिंट महत्त्वाचा प्रश्न आहे हा. एका दुसरा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाची जी संशोधन कार्यालय आहे, संशोधन मुख्यालय आहेत तिथे मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊ शकेल, कारण एक्झाम शिफ्ट वाईज चालत असल्यामुळे एका दुसऱ्या शिफ्टला जर आला तर मित्रांनो ती तुमचा प्रश्न या ठिकाणी चुकता कामा नये. तर बघा पुणे, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई. तर DNA फिंगरप्रिंट संशोधनाचे भारतातील ठिकाणे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी ते आपल्याला सांगता येईल. एका दुसरा प्रश्न येईल तर मित्रांनो त्याची तयारी करून ठेवा. पुढचा, खालीपैकी विसंगत शब्द ओळखा किंवा गटातून बाहेर पडणारा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा मधुमेह, ॲनिमिया, ल्युकेमिया आणि थॅलेमिया. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह, कारण हा मित्रांनो मित्रांनो आपल्याला मधुमेह हा आजार आपल्याला अनुवांशिक गटातील असल्यामुळे तो आपल्याला या ठिकाणी वेगळा आपण या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा प्रश्न, रासायनिक खतेविषयी अयोग्य विधान ओळखा. बघा अयोग्य विचारायचं आहे. अयोग्य मित्रांनो एकच असणार आहे. मी कायम असं टाकू शकतो अयोग्य विधान ओळखा, कारण 3 विधाने मित्रांनो या ठिकाणी बरोबर असतात, कारण जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो त्या प्रश्नाची किंवा त्याच्याविषयी माहिती तुम्हाला मिळावी म्हणून. अयोग्य विधान मित्रांनो ऑप्शन पहा, या खताच्या अनिर्बंध वापराचे धोके जास्त आहेत. पुढे बघा, जमीन नापीक होतात, मृदेची गुणवत्ता कमी होते आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता या ठिकाणी कमी होत असते असं त्याला म्हणायचं आहे. तर मित्रांनो रासायनिक खतेविषयी अयोग्य विधान मित्रांनो जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता हे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेगळं उदाहरण किंवा वेगळं या ठिकाणी ऑप्शन सांगता येतं. ऑप्शन क्रमांक 4. पुढे बघा, आपण या ठिकाणी TCSनं विचारलेले या ठिकाणी 5 प्रश्न घेतलेले आहेत. आता TCSनं विचारलेले 5 प्रश्न हे कोणते आहेत, तर मित्रांनो आता जी एक्झाम झालेली आहे त्याची एक्साईज डिपार्टमेंटला मित्रांनो हे आलेले प्रश्न आपण एक्साईजचे आपण या ठिकाणी विज्ञान या घटकावर आलेले या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा विज्ञानाला बरेच प्रश्न येतात, पण आपल्या सिलेबसला जे काही घटक दिले आहे अभ्यासनं तेच मित्रांनो आपण प्रश्न सॉर्टिंग करून आपण या ठिकाणी ते प्रश्न प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये TCSनं विचारलेले 5-10 प्रश्न आपण या ठिकाणी ॲड करत राहतो, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी इतर प्रश्न सोडण्यात वेळ जाऊ नये आणि तुम्हाला पण जास्तीत जास्त मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला ते प्रश्न तुम्हाला मिळावेत म्हणून. बघा आता थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो, बरेच विद्यार्थी मित्र आपल्याला आपल्या चॅनलवर या ठिकाणी कमेंट करत असतात की परीक्षा कधी होणार. हा मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न आहे की परीक्षा कधी होणार. तर मित्रांनो सध्या लोकसभेचे इलेक्शन असल्यामुळे एप्रिल किंवा
एप्रिलमध्ये एक्झाम होण्याची शक्यता मित्रांनो कमीच आहे. जास्तीत जास्त आपल्याला 20 मे नंतर मित्रांनो आपल्याला परीक्षा आपल्याला या ठिकाणी होऊ शकते. 20 मे मित्रांनो, 1 महिना किंवा अजून जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला 50 दिवस या ठिकाणी मिळू शकतात. तुम्ही मित्रांनो अभ्यासात खंड पडून देऊ नका. जे विद्यार्थी मित्र पहिल्यापासून मित्रांनो आरोग्यावर फोकस करणार त्यांचा मित्रांनो आपल्याला अभ्यास भरपूर झालेला या ठिकाणी दिसून येतो. तुम्ही पण नवीन असाल किंवा आरोग्य सेवकाल तुम्हाला जर तयारी करायची असेल तर पोर्शननुसार करा, एवढंच माझं सांगणं आहे. आणि तुम्हाला जर प्रश्न पाहिजे असतील नवीन पद्धतीचे तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी सर्व प्रश्न या ठिकाणी सर्व अवेलेबल आहेत. कृपया एकदा ते पाहून घ्या. तुम्ही एकदा पाहिलं असेल तर पुन्हा एकदा पहा, जेणेकरून तुम्हाला त्याची रिव्हिजन होईल. तुम्हाला नवीन आपल्याला प्रश्न व्हिडिओ या ठिकाणी ते पाहता येतील. आपलं चॅनल त्या ठिकाणी जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला, लाईक करायला या ठिकाणी सांगा. तर बघा प्रश्न पहा, निमग्न जलवनस्पतीच्या बहुतांश मुळांमध्ये आणि देठांमध्ये असलेला वास्तविक अधित्वचेच्या जागी येणाऱ्या ऊतीच्या पृष्ठस्थ स्थराला काय म्हणतात. बघा ही किती अवघड या ठिकाणी त्यांनी भाषा वापरलेली आहे. बघा मी जे प्रश्न तयार करतो ती भाषा वेगळी असते आणि एक्झामिनर प्रश्न तयार करतो त्याची मित्रांनो ठिकाणी भाषा वेगळी असते. वेगळी भाषा असते म्हणजे काय तर मित्रांनो प्रश्न तयार होत असताना तो इंग्लिश लँग्वेजमध्ये सर्वप्रथम प्रश्न तयार होतो. मराठीमध्ये प्रश्न तयार करत नसतात, ते इंग्लिशमध्ये प्रश्न तयार करतात ते लोक आणि गुगल ट्रान्सलेट वापरून या ठिकाणी तो प्रश्न असा तयार होतो. त्यामुळे आपल्याला ती भाषा या ठिकाणी विज्ञानची भाषा या ठिकाणी थोडीफार अवघड वाटते. बाकीची जी सोपी असते पण विज्ञान घटकाची थोडीफार मित्रांनो या ठिकाणी अवघड असते, कारण ते शब्द आपल्याला या ठिकाणी परिचयाचे नसतात. त्यामुळे मित्रांनो ते प्रश्न या ठिकाणी अवघड. ऑप्शन पण पहा बघा, बाह्यांग, आदिकाष्ट, मूलीय त्वचा, मध्योतक. मित्रांनो ही सर्व भाषा आपल्याला या ठिकाणी आपण या भाषेची फॅमिलियर नाही आहे. म्हणून TCSने विचारलेले या ठिकाणी मी 5-10 प्रश्न या ठिकाणी ॲड करत राहतो, जेणेकरून तुम्हाला ती भाषा सोपी होईल आणि नवीन प्रश्न या ठिकाणी तुम्हाला ते मिळत राहतील. तर बघा हे उत्तर सांगता येईल आपल्याला. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाह्यांग म्हणायचं त्याला. निमग्न जलस वनस्पतींच्या बहुतांश मुळामध्ये आणि देठामध्ये असलेल्या वास्तविक अधित्वच्या जागी येणाऱ्या ऊतींचे पृष्ठभाग थराला या ठिकाणी बाह्यांग असं या ठिकाणी म्हटलं जातं. पुढे बघा, मूलकवक म्हणजेच काय तर मायकोरायझा म्हणजेच काय तर वनस्पती आणि बुरशी यांच्यातील तो कोणता प्रकारचा सहसंबंध आपल्याला या ठिकाणी सांगताय. बघा ही काही महत्त्वाचं नाही आहे ही मूलकवच वगैरे, फक्त त्यांना काय विचारायचं आहे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचत चला. बघा वनस्पती आणि बुरशी यांच्यातील संबंध खालीपैकी कोणत्या घटकाने या ठिकाणी तो संबंध जोडला जातो. बघा सहजीवी, परजीवी, स्पर्धात्मक आणि परभक्षी. तर मित्रांनो हे जो उत्तर सांगता येईल आपल्याला तो वनस्पती आणि बुरशी यांच्यातील संबंध हा सहजीवी प्रकारचा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. बघा ही सुरुवातीला बघा हे मूलकवक मायकोरायझा म्हणजेच काय बघा ही काही द्यायची आवश्यकता नव्हती, त्याने डायरेक्ट सुद्धा देऊ शकले असते. वनस्पती आणि बुरशीचे संबंध खालीपैकी कोणत्या घटकाने या ठिकाणी तो जोडलेला आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला लगेच कळायचं, पण हे टाकून मूलकवक मायकोरायझा हे असलं तुम्हाला कन्फ्यूज करण्याचे काम आहेत. IBPS तर सर्वात जास्त कन्फ्युजन तुम्हाला करणार 100% तुम्हाला या ठिकाणी मी सांगून देतो. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणते सामान्यतः वापरले जाणारे औषध आहे जे वेदनांवर उपचार करण्यास आणि उच्च तापमान ज्वर कमी करण्यास या ठिकाणी मदत करू शकते. बघा डायजिन, पॅरासिटामॉल, नेसिवियॉन आणि आयोडेक्स. तर मित्रांनो बघा हे तुम्ही जर बऱ्याच वेळेला जर ऐकला असशीला तर बघा आपल्याला काय ताप आला वगैरे काय तर काय देतात डॉक्टर पॅरासिटामॉल देतात. हा बघा जनरल जे आहे त्याच्यावर मित्रांनो त्या ठिकाणी प्रश्न विचारला. आयोडेक्सचा काही संबंध आहे बघा. आयोडेक्स आपण वापरतो, आयोडेक्सचा आणि ह्याचा तापमान ज्वर कमी करण्याचा काही संबंधही आहे. आयोडेक्स आपण कशाला वापरतो, दुखत असेल वगैरे, जॉईंट वगैरे दुखत असेल तर मित्रांनो ते आयोडेक्स वगैरे वापरतात. मग डायनिस पण येतात. तर पॅरासिटामॉल हा मित्रांनो जनरल प्रश्न आहे, मग त्यांनी बघा कसं विचारलं. बघा ही अवघड करून टाकले सुरुवातीला. सामान्यतः वापरले जाणारे औषध कोणते आहे जे वेदनांवर उपचार करण्यास आणि उच्च तापमान करण्यास मदत करते. प्रश्न व्यवस्थित वाचता तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. बघा हे जो उत्तर बऱ्याच जणांना माहीत पण नसेल, पण पॅरासिटामॉल कुठं तर ऐकले हे आपल्या डोक्यात असतं. दुकानात साध्या मेडिकलमध्ये आपण स्टोअरमध्ये गेलो तर ताप कमी करण्यासाठी आपण काय मग तो पॅरासिटामॉल आहे का किंवा ते सुद्धा देतात, पॅरासिटामॉल आहे तुम्हाला चालेल का असं ते सुद्धा ते विचारतात. त्यामुळे ते जनरल ह्याच्यावर हा या ठिकाणी प्रश्न त्यांनी तयार केलेला आहे. असे मित्रांनो प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात. पुढचा प्रश्न पहा, लाखो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून तयार झालेला ऊर्जा स्रोत अशी खालीपैकी कशाची व्याख्या करता येईल. बघा ही काय किती मोठं तयार केले त्यांनी, त्यांचं कामच आहे या ठिकाणी प्रश्न मोठा तयार करायचा आणि तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज करायचं कामच आहे. हा मेन प्रश्न आहे. बघा लाखो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून तयार झालेला ऊर्जा स्रोत कोणता आहे. तर मित्रांनो ऑप्शन एकदा पाहून घ्या. भूपतीय ऊर्जा, जैव इंधन, जीवाश्म इंधन आणि अणुऊर्जा. बघा हे ऑप्शन मात्र या ठिकाणी सोपं दिले आहेत. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे या ठिकाणी
ऑप्शन पण सोपं आहे. तर जीवाश्म इंजिन आपल्याला माहीत आहे की वनस्पती आणि प्राणी अवशेषापासून तयार झालेले म्हणजेच कुठले ते जीवाश्म इंजिन. जीवाश्म इंधन बघा त्यांनी जाणून बुजून जैव इंधन बायोडिझेल हे सुरुवातीला टाकलं त्यांनी. कारण आपल्याला बघा बायो वगैरे आपल्याला बायोडिझेल बायो इको फ्रेंडली वगैरे असं काय तर वाटू शकतं ते, म्हणून त्यांनी मुद्दाम या ठिकाणी सुरुवातीला टाकलं आणि जीवाश्म इंधन या ठिकाणी खाली टाकलं, जेणेकरून तुम्ही पटकन या ठिकाणी क्लिक करून पुढे जाईल. त्यामुळे एक्झामिनरचे मित्रांनो माइंड समजायला तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा. तो कुठं फसवतोय तुम्हाला, तुम्ही कुठं चुकता हे तुम्हाला पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. इतर कोणी सांगणार नाही आहे. हे फक्त तुम्हाला जी तुमच्या कमकुवत बाजू आहे ती तुम्हाला स्वतःच मित्रांनो या ठिकाणी त्या समजून घेऊन तुम्हाला या ठिकाणी मेहनत घ्यायची आहे. बघा पुढचा प्रश्न पहा. ग्रेगोर मेंडल यांना डॉट म्हणून ओळखले जाते. तर ग्रेगोर मेंडल काय बघा, हा बराच वेळ प्रश्न या ठिकाणी मी घेतलेला आहे. तर बघा डायरेक्ट उत्तर या ठिकाणी सांगून देऊ, तुम्ही जास्त हे ऑप्शन वगैरे काय वाचत बसत नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ग्रेगोर मेंडल यांना आधुनिक अनुवंशशास्त्राचे जनक असं त्याला या ठिकाणी म्हटलं जातं. आधुनिक अनुवंशशास्त्राचे जनक म्हणजेच काय ग्रेगोर मेंडल. ऑप्शन क्रमांक 3 पुढे बघा कार्बनची संयुगे याच्यावर या ठिकाणी 5 प्रश्न. प्रश्न वाचा. सोडियम बायकार्बोनेट सामान्यतः खालीपैकी कोणत्याद्वारे ओळखले जाते. म्हणजे सोडियम कार्बोनेटचं आपल्याला या ठिकाणी त्यांना नाव विचारलेलं आहे. तर काय विचारलं बघा, ऑप्शन पहा. बेकिंग सोडा, मीठ, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कोरडा बर्फ. तर कोरडा बर्फ. तर मित्रांनो हे जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सोपा प्रश्न होता. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय, तर मित्रांनो NaHCO3 हे तुम्हाला माहिती आहे. हे तुम्ही रासायनिक सूत्र पण लक्षात ठेवा. NaHCO3 हे मित्रांनो या ठिकाणी हे जे उत्तर आहे बेकिंग सोडा. ऑप्शन क्रमांक 1 हे मित्रांनो बरोबर आहे. तर तसे हे जे उत्तर काय तर NaOH काय, सोडियम बायकार्बोनेट कुठे कुठे वापरतात हे पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देतो. तर बेकरी पदार्थ, त्याचप्रमाणे बघा ते भजी पकोडे वगैरे हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी याचा वापर करतात. तसेच याचा वापर अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा या ठिकाणी केला जातो. अग्निशामकमध्ये बघा CO2 वायूची निर्मिती करण्यासाठी सुद्धा या सोडियम बायकार्बोनेटचा या ठिकाणी वापर केला जातो. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. बघा काय सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असं सुद्धा त्यांनी प्रश्न विचारतील. सोडियम बायकार्बोनेटच्या ऐवजी सोडियम हायड्रोजन कार्बोनेट ते उदाहरण विचारते. बघा ही बरेच जण विद्यार्थी म्हणतात हायड्रोजन कसं काय आलं ह्याच्यात, कारण त्यांना हे माहीत नसतं. NaOH हे माहितीच नसतं. त्यांनी एवढंच लक्षात ठेवलं असतं की सोडियम बायकार्बोनेट एवढंच त्यांनी लक्षात ठेवलं असतं. त्यामुळे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हे पण नाव मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. कोणत्याही स्रोतापासून मिळालेल्या कार्बन डायऑक्साईडमधील कार्बन आणि ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण किती असते. बघा हा थोडाफार प्रश्न अवघड आहे, हा मान्य करा तुम्ही, कारण हा प्रथमच या ठिकाणी म्हणजे असे प्रश्न येऊ शकतात, कारण हा थोडाफार या ठिकाणी अवघड आहे. कार्बन आणि ऑक्सिजनचं वस्तुमानी आपल्याला या ठिकाणी त्याचं विचारलेलं आहे. तर मित्रांनो ह्याचं उत्तर डायरेक्ट सांगतो तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो कार्बन आणि ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण या ठिकाणी 3:8 आपल्याला या ठिकाणी असे सांगता येईल. पुढचा प्रश्न. गोबर गॅस संयंत्र कोणता वायू निघतो. बघा अतिशय सोपा प्रश्न. गोबर गॅस संयंत्र कोणता वायू निघतो आपल्याला माहिती आहे. गोबर गॅस संयंत्र बाहेर पडणारा वायू म्हणजे मिथेन CH4 आहे त्याचं, हे पण लक्षात ठेवायचं मी. पुढे सोपा प्रश्न आहे. बघा आम्ल प्रजननासाठी खालीपैकी कोणता घटक या ठिकाणी कारणीभूत असतो. घटक पाहिजे तर घटक कारणीभूत असतो, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. CO2 आणि CO, NO2 आणि SO2, H2S2 आणि CH4. तर मित्रांनो हे जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 NO2 आणि SO4 हे मित्रांनो आम्ल प्रजननासाठी या ठिकाणी ते आवश्यक आहेत. आवश्यक म्हणजे आम्ल प्रजननासाठी असलेला तो कारणीभूत एक घटक आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते मिश्रण नाही. तर बघा पाणी, हवा, माती आणि खडू हा काय आपला रेग्युलर ह्याच्यातला प्रश्न आहे, जनरल प्रश्न आहे. तर मित्रांनो पाणी हे या ठिकाणी मिश्रण म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येत नाही. ऑप्शन क्रमांक 1 पाणी, हवा, माती, खडू. प्रश्न तसा सोपा आहे, पण बघा बरेच जण कन्फ्यूज होणार पाणी कसं काय, कारण पाणी तर मिश्रित असू शकतं, पण मित्रांनो पाण्यामध्ये ते पाण्या कशाच्या मिश्रणापासून तयार होत नाही. त्यामुळे मित्रांनो हे पाणी हे आपल्याला हे मिश्रण म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही. म्हणून हे पाणी हे या ठिकाणी मिश्रण नाही. बाकी हवा, माती, खडू हे मिश्रण असणारे घटक आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे मित्रांनो बरोबर आहे. बघा TCSने पर्यावरण आपत्ती आणि अंतराळ याच्यावर विचारलेले 5 प्रश्न घेतलेले बघा. TCSने आपल्याला पर्यावरण आपत्ती अंतराळ विभाग स्पेस मिशन हे आपल्याला घटक आहेत. पोर्शन एकदा पाहून घ्या. त्याच्या मित्रांनो डेफिनेटली 5 प्रश्न येतील. आपण या ठिकाणी सांगितलं 5 येतील, 5 पेक्षा जास्त येतील किंवा 5 पेक्षा कमी पण येऊ शकतील, कारण हा घटक मित्रांनो चालू घडामोडीशी लिंक्ड असल्यामुळे त्यांना विचारायला ह्याच्यावर जास्तीत जास्त स्कोप आहे. त्यामुळे ते विचारू शकतात. बघा आता TCSने विचारले या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्याला प्रश्न IBPS आपल्याला या ठिकाणी विचारला आहे, पण आम्ही TCSने का घेतोय तर IBPSने प्रश्न उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे TCSची आपल्याला या ठिकाणी
आपण प्रश्न घेतलेला बघा. काही विद्यार्थ्यांनी प्रश्न केला की बाबा TCS एक्झाम घेणार आहे का IBPS घेणार आहे. बघा त्यांनाच अजून कन्फ्युजन आहे की बघा परीक्षा आपली कोण घेणार आहे. त्यामुळे ती अजून किती पाठीमागे आहेत बघा. TCS घेणार आहे का IBPS हेच त्यांना माहीत नाही आहे. पण TCS घेणार नाही मित्रांनो. फक्त TCSने विचारलेले आपण ते प्रश्न घेतोय का तर मित्रांनो आपल्याला जे IBPSनं पोषण दिला आहे तो घटक मित्रांनो TCSनं विचारून झालेला आहे. जेणेकरून कुठलं तलाठी असू दे, सहकार असू दे, वनरक्षक असू दे, आता बघा लेटेस्ट कारागृहाचे पण आपल्याला विज्ञानाचे प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यावर पण मित्रांनो काम चालू आहे. ते विज्ञानाचे प्रश्न आपण सॉर्टिंग करतोय. ते पण मित्रांनो तुम्हाला पुढच्या आपल्याला व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. लक्षात असू दे तुमच्या. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम 2010 अंतर्गत राष्ट्रीय लवादाची स्थापना करण्यात आली होती. बघा या ठिकाणी मी स्थापना विचारलेली आहे. प्रश्न बघा प्रश्नाची रचना बघा कशी केली मी नाही केली, ही TCSने विचारलेलं आहे. तर त्यांनी विचारले की कोणत्या स्थानी करण्यात आली. त्यांनी या ठिकाणी नियम दिला बघा. अधिनियम विचारला राष्ट्रीय हरित अधिनियम 2010. हा तुम्ही लक्षात ठेवा. राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम कोणत्या सालचा आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 10चा आहे, 8चा आहे, 9चा, 11चा, 12चा आहे. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. तर कोणत्या साली या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती तर हे जो उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 2010. पुढे मग हा मोठा प्रश्न झाला बघा. मोठी बाब किती आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB आणि पाणी प्रतिबंध प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1947 अंतर्गत स्थापन केलेले वैधानिक संस्था आहे. पुढे CPCB अंतर्गत अधिकार आणि कार्य सोपवण्यात आली. बघा तर हे जो उत्तर डायरेक्ट सांगतो मी. ऑप्शन क्रमांक 1 पहिलेच आहे. हवा प्रतिबंध आणि प्रदूषण अधिनियम 1981चा. 1981 ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. ऑप्शन क्रमांक 1 हवा आणि प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1981चा. नियम आहेत, अधिनियम आल्यात, हे महत्त्वाचे आहेत. ते पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच काय इस्रो हे डॉट नावाच्या भारतातील पहिले आभासी संग्रहालय असलेल्या 3D स्पेस टेक पार्कचे अनावरण केले आहे. बघा भारतातील पहिले म्हणले की हे TCS IBPS पहिला विचारणार आणि ते पण काय आभासी आहे. 3D स्पेस टेकचे उद्घाटन केलेले आहे. कोणत्या नावाने केलेलं आहे ते तर हे जो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 5 स्पेस स्पार्क आणि सक्षम. तर हे जो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 स्पार्क आहे जो उत्तर. स्पार्क नावाचे भारतातील पहिले आभासी संग्रहालय असेल 3D स्पेस टेकचे या ठिकाणी इस्रोने या ठिकाणी ते अनावरण केलेले आहे. पुढचा प्रश्न 19 आणि 22 जुलै 2023 रोजी गोव्यात झालेल्या G20 ऊर्जा संक्रमण मंत्रिस्तरीय बैठकच्या निमित्ताने भारताने मिशन इनोव्हेशन MI8 आणि विश्वचे ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठकीचे संयुक्त मंत्रिस्तरीय कार्याक्रम आयोजन केले होते. बघा हा थोडाफार या ठिकाणी प्रश्न अवघड आहे. हा त्यावेळेचा रिलेटेड आलेला प्रश्न आहे जुलैचा. हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला येणार नाही. आपल्याला करंट आलं तर ते एक्झामच्या पूर्वीचे जास्तीत जास्त 6 महिन्यापूर्वीचे येईल. त्यामुळे ह्याचं फक्त उत्तर सांगतो मी, बाकी तुम्ही लक्षात ठेवू नका. तर हे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 8वी. पुढचा प्रश्न हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी खालीपैकी कोणत्या वर्षी युनायटेड नेशन फ्रेमवर्कने कॉन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजने स्वीकारण्यात आले. UNFCCC स्वीकारण्यात आले होते. हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. कशासाठी हवामान बदल आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी UNF स्वीकारण्यात आला होता. 1991, 1993, 1990 आणि 1992. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1992 साली त्या ठिकाणी तो फ्रेमवर्क आपल्याला या ठिकाणी स्वीकारण्यात आला होता. कोणी तर UNFCCCने. हे पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न बघा प्राण्यांचे वर्गीकरणावर या ठिकाणी 5 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मग प्राण्यांची वर्गीकरणाचा सर्वप्रथम कोणी प्रयत्न केला किती वेळा बऱ्याच वेळा झालेला आहे. त्यामुळे हे जो उत्तर तुम्ही चुकू नका. तर प्राण्यांचे वर्गीकरणाचे प्रयत्न या ठिकाणी सर्वप्रथम केला आहे. सर्वप्रथम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर अरिस्टॉटलने या ठिकाणी केला होता. पुढचा प्रश्न वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो. बघा उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. तर बघा वटवाघाचा समावेश या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सस्तन गटामध्ये केला जातो. बऱ्याच जणांना वाटतं की वटवाघाचा समावेश या ठिकाणी पक्षी अंतर्गत होतो. तर मित्रांनो पक्षी नाही तो तर तो सस्तन वर्गात होतो. पक्षी गट नाही आहे तर सस्तन हा गट आहे. तर सस्तन गटामध्ये त्याला वटवाघाचा या ठिकाणी समावेश करतं. वटवाघ करू शकतो. त्यामुळे काय वटवाघळ हा काय तर राहणारा उडणारा प्राणी असला तरी त्या ठिकाणी सस्तन प्राणी आहे तो. आणि तो मित्रांनो वटवाघळ हा सस्तन असून पण शीत रक्ताचा प्राणी आहे. वटवाघळ कुठला रक्ती आहे तो शीत रक्ती आहे. उष्ण रक्ती नाही, शीत रक्ती आहे. म्हणजे शीत रक्ती आहे. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजेच काय ते बाहेरच्या वातावरणानुसार त्याचं शरीरातील आतील त्याचं जो तापमान आहे ते बदलत राहतं. ते मित्रांनो प्राणी ते शीत रक्ती असतात. हे पण लक्षात राहणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न
प्राण्यांमधील कोणत्या ऊती अंतर्निर्मितीला आधार देतात? प्राण्यांमध्ये कोणत्या ऊती अंतर्निर्मितीला आधार देतात आणि ऊतींची झीज भरून काढतात? तर बघा, अस्थिबंध, अक्षतंतू, विरल ऊती आणि मूल ऊती. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, प्राण्यांमध्ये कोणत्या ऊती अंतर्निर्मितीला आधार देतात? तर त्या मूल ऊती आहेत. अस्थिबंध या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो अस्थिबंध काय आहे. तर अस्थिबंध मित्रांनो, अस्थिबंध ऊती असतात ना, ते दोन हाडांना या ठिकाणी जोडले जातात. आपल्या दोन हाडं आहेत ना, एकमेकाला जोडल्याचं काम हे अस्थिबंधाचं आहे. मग स्नायू ऊतीचं काय आहे? स्नायू ऊती मित्रांनो हाडांना स्नायूशी जोडतात. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजेच काय याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अंतर्निर्मिती जोडण्याचं काम हे मूल युतीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? बघा, ही काय बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे, चालू घडामोडी रिलेटेड आहे. तर मित्रांनो, ही ऑलिव्ह रिडले ही या ठिकाणी कासवाची एक दुर्मिळ होत जाणारी या ठिकाणी ती जात आहे. तर कुठे आढळतो? बघा, ऑलिव्ह रिडले बऱ्याच वेळा प्रश्न आला आहे, ऑलिव्ह रिडले कुठे आढळतात? तर ती ओडिशाच्या किनारपट्टी, ओडिशाची जी किनारपट्टी आहे आपल्या पूर्व भारतात जी आहे ओडिशा, तिथे मित्रांनो ही या ठिकाणी ही ऑलिव्ह रिडलेची या ठिकाणी ती कासवाची जात असते. पुढचा प्रश्न, बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? तर बघा, बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? बघा, बेडूक हा उभयचर वर्गातील प्राणी आहे. सोपा प्रश्न आहे. पाण्यात राहणारा, जमिनीवर राहणारा म्हणजे काय? ते उभयचर. शरीराला खवलेले नसणारा, शरीर मृदू असणारा प्राणी म्हणजे बेडूक आहे. त्याच्या शरीराला मित्रांनो हृदयाचे 3 कप्पे असतात. बघा, बेडकाबद्दल बऱ्याच वेळा ठिकाणी येऊ शकतात. बेडकाला 3 कप्पे हृदय आहे, 3 कप्पे आहे. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळत असतं. बरेच काय काय सांगण्यासारखं आहे ह्याच्यात, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा प्रश्न, बघा या ठिकाणी आरोग्यावर 5 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा, हा घटक आपल्या पोर्शनमध्ये किंवा IBPS डोका टेक्निकल घटकाचा आपल्याला पोर्शन दिला आहे, त्याच्यामध्ये हा विषय नाही. पण आरोग्य सेवकाची आपण एक्झाम देते, म्हणून आपण आरोग्य संदर्भात या ठिकाणी 5 प्रश्न आपण या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी ॲड करत आलेलो आहोत. त्यामुळे हे 5 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. बघा, प्रश्न पहा, डॉट रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होतो. बघा, काचबिंदू, निकटदृष्टिता, मोतीबिंदू आणि रातांधळेपणा. ह्याचं उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3, मोतीबिंदूलाच म्हणायचं मित्रांनो कॅटरॅक्टमुळे काय होतं? तर नेत्रपटल या ठिकाणी अपारदर्शक होतो. तर कारण काय याचं? तर डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदल झाला. डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे या ठिकाणी नेत्रभिंग आहे ते धुसर किंवा अस्पष्ट होत असल्यामुळे या ठिकाणी डोळ्यात मोतीबिंदू तयार झाला असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय, नेत्र या ठिकाणी नेत्रभिंग अपारदर्शक होते. मग काय ह्याला उपाय काय आहे? तर मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचं, नेत्रभिंग काढून टाकणे, असे मित्रांनो हे जे या ठिकाणी ह्याचे उपाय आहेत. बघा, एक महत्त्वाची माहिती सांगतो. 1976 साली बघा भारत सरकारने, केंद्र सरकार पुरस्कृत हा कार्यक्रम आहे. 1976 साली या ठिकाणी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, मग रातांधळेपणा या ठिकाणी या अनुवंशिकतेचा एक आजार आहे. तर रातांधळेपणापणे आपल्याला असा प्रश्न येईल, खालीलपैकी कोणत्या 2 रंगांची जाणीव या ठिकाणी ज्या व्यक्तीला रातांधळेपणा आहे त्याला ती दोन रंगाची जाणीव होत नाही? तर ते पण लक्षात ठेवा मित्रांनो, हिरवा आणि लाल मित्रांनो त्याला या ठिकाणी रातांधळेपणा असणाऱ्या व्यक्तीला तर ह्या 2 रंगाची या ठिकाणी त्याला जाणीव होत नाही. पुढचा प्रश्न, बघा, मलेरियाचा प्रादुर्भाव खालीपैकी कोणत्या आदी जीवांपासून होतो? मायक्रोबॅक्टेरियम, प्लाझ्मोडियम, मॅनिगोकस आणि यापैकी नाही. बघा, मलेरिया संदर्भात मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर मलेरिया मित्रांनो हा ठिकाणी या ठिकाणी प्रोटोझोअल म्हणजे आदिजीव जीवाणूपासून होणारा, जंतूपासून होणारा हा एक ठिकाणी तो एक रोग आहे. तर मित्रांनो, रोनाल्ड रॉस हे तुम्हाला माहिती आहेत का? बघा, व्यक्ती रोनाल्ड रॉस यांनी या ठिकाणी हा मलेरियाचा जंतूचा यांनी शोध लावला होता. त्याचप्रमाणे मलेरियाच्या एकूण मित्रांनो 3 अवस्था आहेत. मलेरियाच्या अवस्था किती असं विचारलं तर मलेरियाच्या मित्रांनो 3 अवस्था आहेत. शीत अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम अवस्था. ह्या मित्रांनो मलेरियाच्या 3 अवस्था आहेत. मलेरियाचे मित्रांनो एकूण 4 प्रकार आहेत. कुठले प्लाझ्मोडियम ओवेल, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. जर आपल्याला मलेरिया संदर्भात असं विचारलं की खालीपैकी सर्वात धोकादायक असणारी या ठिकाणी कोणता प्रकार आहे? तर मित्रांनो प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम हा सर्वात धोकादायक हा मलेरियाचा या ठिकाणी प्रकार सांगता येतो. मग रोनाल्ड रॉस आहेत. त्याचप्रमाणे जागतिक मलेरिया दिन मित्रांनो 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो किंवा तो या ठिकाणी तो भारतात मलेरियाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे 25 एप्रिल रोजी मलेरियाचं या ठिकाणी निर्मूलन कार्यक्रम असावा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तो कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. हे पण तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मलेरियाचे प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो? तर ह्याचं सोपं उत्तर होतं प्लाझ्मोडियम. पण आता असे प्रश्न येणार नाहीत की त्याचा जंतू सांगा किंवा त्याचा शास्त्रज्ञ सांगा, पण त्याच्या संदर्भात असणारे महत्त्वाचे जे कार्यक्रम आहेत भारत सरकारतर्फे राबवण्यात येणारे ते पण
तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. जसे की बघा राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम 1977चा आहे. त्याचमुळे राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रम मित्रांनो 1999 सांगता येईल आपल्याला. त्याचमुळे राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम 1953 आहे. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम 1958 आहे. असे महत्त्वाचे भारत सरकारमार्फत राबवण्यात येणारे हे मलेरिया निर्मूलन असणारे कार्यक्रम आहेत. असे सुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. हे पण तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, मायक्रोबॅक्टेरियम या जीवाणूपासून होणारा कोणता आजार होतो? बघा क्षय, एड्स, हिवताप, कॅन्सर. तर मित्रांनो मायक्रोबॅक्टेरियम म्हणजे टीबी आहे, तुम्हाला माहीत आहे. तर मित्रांनो मायक्रोबॅक्टेरियम या जीवाणूपासून होणारा आजार मित्रांनो क्षय आहे. त्यामुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडावाटे दिली जाते? बघा हे बरेच या ठिकाणी सोपे प्रश्न आहेत. आपल्याला 2021 पूर्वी जे आरोग्य सेवकाची एक्झाम होत होती ते मित्रांनो पूर्णतः या ठिकाणी त्यांनी आरोग्य या घटकावर त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारत असायचे. त्यामुळे हे प्रश्न त्यावेळेला बऱ्यापैकी सोपे असणार. पण आता ह्यावेळेला प्रश्न चेंज केलेला आहे आपल्या यावर्षीपासून. त्यामुळे आपल्याला हे प्रश्न एका दुसरा सापडेल, पण भरभराट ह्या प्रश्नाची भरभरून असे या ठिकाणी सापडणार नाहीत. पण एका दुसरा आला तर तो चुकता कामा नये म्हणून आपण या ठिकाणी 5 प्रश्न आपण ॲड करत असतो. तर बघा पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस ही तोंडावाटे दिली जाते? तर मित्रांनो ही पोलिओ नावाची जी लस आहे ती मित्रांनो या ठिकाणी दिली जाते तोंडावाटे. हे पण लक्षात राहावा, महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न होता. कॅन्सर, एड्स, मलेरिया ही काय तोंडावाटे दिली जात नाही, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, टायफॉईडचे रोगजंतू आकाराचे असतात. बघा हा पण रोगजंतूचा आकार कोणता किंवा त्याचा आधिशयन काळ किती असतो हे प्रश्न मित्रांनो पूर्वीच्या काळी येत होते. आता ह्या असे प्रश्न येण्याची शक्यता या ठिकाणी कमी आहे. पण आला तर एका दुसरा येईल, पण प्रश्न येणार, एवढं हे महत्त्वाचं आहे. तर टायफॉईडचा रोगजंतूचा आकार हा मित्रांनो कोणता असतो? तर ऑप्शन पहा, स्वल्पविराम, दंडाकृती, त्रिकोणी यापैकी नाही. तर टायफॉईडचा मित्रांनो रोगजंतू ह्या ठिकाणी स्वल्पविरामी आकारी असतो. स्वल्पविरामचा जसा आकार असतो तसा मित्रांनो हा टायफॉईडचा या ठिकाणी आकार असतो. पुढचा प्रश्न बघा, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे याच्यावर या ठिकाणी 5 प्रश्न पहा. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? बघा हा पण या ठिकाणी सोपा प्रश्न आहे. तर लोखंडाचे पत्रे गंजे नये म्हणून त्याच्यावर मित्रांनो या जस्ताचा या ठिकाणी थर दिला जातो. म्हणजेच काय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सिल्वर नायट्रेटचे द्रावण कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकले तर हा अभिक्रियाचा प्रकार म्हणजे कोणती अभिक्रिया होय? बघा पुन्हा एकदा सांगतो, अभिक्रियावर प्रश्न येत असताना एका दुसरी अभिक्रिया देतील आणि त्याची ती कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे असं मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला विचारतील. किंवा अभिक्रिया देतील, अभिक्रियाची व्याख्या देतील आणि खालीपैकी त्याचं उदाहरण कोणतं किंवा हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे असा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. एवढंच मित्रांनो हा अभिक्रिया मित्रांनो प्रश्न येणं अपेक्षित आहे. तर बघा ऑप्शन 5 संयोग, अपघटन, विस्थापन आणि दुहेरी विस्थापन. मित्रांनो हे जो उत्तर आहे सिल्वर नायट्रेटचे द्रावण कॉपर सल्फेट द्रावण टाकले ही मित्रांनो या प्रकारची ही दुहेरी विस्थापनाची अभिक्रिया आहे. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी सांगता येईल दुहेरी विस्थापनाची अभिक्रिया ही आहे. पुढचा प्रश्न, खाद्यतेलाचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी काय वापरतात? बघा ऑक्सिडीकरण, अभिकारक, क्षरण आणि प्रतियोजन. तर खाद्यतेलाचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी मित्रांनो ऑक्सिडीकरण ही प्रक्रिया या ठिकाणी वापरली जाते. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 1 हे या ठिकाणी बरोबर सांगता येतं. पुढचा प्रश्न पहा, ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता मुक्त होते ती अभिक्रिया कोणती? बघा ज्या रासायनिक अभिक्रिया मुक्त होते ती कोणती? तर या ठिकाणी उष्मादाही अभिक्रिया आहे ती. त्यामध्ये उष्णता दिली जाते म्हणजेच काय उष्मादाही या ठिकाणी होते, म्हणजे उष्णता या ठिकाणी मुक्त होते. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खाद्यतेल किंवा तूप दीर्घकाळ तसंच ठेवले तर त्यास काय प्राप्त होईल? बघा खवटपणा, गोडपणा, कडूपणा आणि चवहीन. बघा खाद्यतेल किंवा तूप दीर्घकाळ ठेवले असता आपल्याला खवट त्याचा वास येत असतो, त्यामुळे खवटपणा हा उत्तर राहतो. ऑप्शन क्रमांक 1 हा GK संदर्भात थोडाफार टेक्निकल लेवलचा किंवा तुम्हाला भाग्यची समजला आहे किंवा GS संदर्भात असणारा हा प्रश्न आहे, अभ्यासाच्या संदर्भात नाही, रेग्युलर लेवलचा ह्या ठिकाणी हा प्रश्न होता. पुढे बघा आपण ह्या ठिकाणी आरोग्य सेवक टेक्निकल घटकाचे आपण या ठिकाणी 40 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. नेहमीप्रमाणे मित्रांनो 40 प्रश्न आपण ठेवतो कारण आपल्याला टेक्निकल घटकाचे 40 प्रश्नच येणार आहेत. त्यामुळे 40 प्रश्नाचे आपण या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रकारचे मित्रांनो प्रश्न घेत आहे मी. एकाही टॉपिकचा जे काय आपल्याला टेक्निकल भाग दिलेला आहे तो एकही टेक्निकल घटकाचा भाग स्किप केलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अभ्यास करत असताना कोणताही भाग मित्रांनो स्किप करू नका. स्किप जर केला तुम्ही तर मित्रांनो तुम्ही 1-2 मार्क तुमच्या या ठिकाणी कमी येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आता अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळालेला आहे. त्यामुळे बघा TCSने पर्यावरण, आपत्ती, अंतराळ ह्याच्यावर मित्रांनो तुम्ही जास्त फोकस करणं गरजेचं आहे. कारण हा घटक हा पर्यावरण संदर्भात असू दे किंवा
अंतराळ, आपत्ती हे प्रश्न मित्रांनो चालू घडामोडी रिलेटेडच येणार आहेत. हे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आहे. ज्यावेळेला तुम्ही एक्झामला जाशील आणि एक्झामला तुम्हाला प्रश्न आला तर मित्रांनो तुम्हाला ही मी जी सांगितलं बघा ते लक्षात राहील की आपण बाबा या ठिकाणी चालू घडामोडीचा अभ्यास केला म्हणून आपल्याला तो प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. फॅक्च्युअल डेटा संदर्भात प्रश्न कमी येतील. फॅक्च्युअल डेटा संदर्भात प्रश्न मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन किंवा बाकीचे जे घटक आहेत त्याच्या मित्रांनो फॅक्च्युअल डेटा संदर्भात प्रश्न येऊ शकतात. हे पण तुम्ही तुमच्या या ठिकाणी अभ्यासात मित्रांनो तुमचं नियोजन करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो बघा आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा. तुम्हाला आमचे जुने व्हिडिओ पाहायचे असेल तर मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून प्लेलिस्ट चेक करा. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आरोग्य सेवकाचे मित्रांनो 100+ व्हिडिओ बनवून या ठिकाणी तयार आहेत. परीक्षा नसू दे किंवा या ठिकाणी जवळ तरीसुद्धा मित्रांनो आपण हा दर आठवड्याला 10 दिवसाला मित्रांनो पण व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो आपल्या चॅनलवर. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आपला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी थँक्यू सो मच.